नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 15वा। दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे टॉपचे प्रश्न आपण या व्हिडिओत बघणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे। प्रश्न पहिला, कोणत्या देशात 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेची बैठक पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत। प्रश्न क्रमांक दुसरा, रिफामायसिन हे प्रतिजैविक कशाविरुद्ध प्रभावशाली ठरते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी क्षय। प्रश्न क्रमांक तिसरा, लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी डॅश डॅश हे सहकारी राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा। प्रश्न क्रमांक 14वा, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सरन्यायाधीश। प्रश्न क्रमांक 5वा, आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्ती राजधानी कोणती? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमरावती। प्रश्न क्रमांक 6वा, कोणते राज्य देशात दरोडे उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा। प्रश्न क्रमांक 7वा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सेनापती बापट। प्रश्न क्रमांक 8वा, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रामनाथ कोविंद। प्रश्न क्रमांक 9वा, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 9व्याचं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कचनेर। प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 11वा, भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 11व्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 12वा, युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून देशातील कोणत्या शहराला मान्यता दिली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोझिकोड। प्रश्न क्रमांक 13वा, जगातील सर्वात मोठ्या रुंद नदीचे नाव काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ॲमेझॉन। प्रश्न क्रमांक 14वा, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 16। प्रश्न क्रमांक 15वा, 2023मध्ये परकीय विदेशी गुंतवणुकीत FDI मध्ये UNCTADच्या अहवालानुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका। प्रश्न क्रमांक 16वा, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यपाल। प्रश्न क्रमांक 17वा, कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नंदवार। प्रश्न क्रमांक 18वा, भारतातील पहिला डार्क स्काय पार्क कोणता व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पेंच। प्रश्न क्रमांक 19, यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने मला कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 20, आईन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण खालीलपैकी कोणत्या देशाने प्रक्षेपण केले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चीन। प्रश्न क्रमांक 21, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बंगळुरू। प्रश्न क्रमांक 22, प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशी तंतुकणिकांची संख्या डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कमी असते।
प्रश्न क्रमांक 23, देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य राष्ट्रीय गुन्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 24, कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागालँड. प्रश्न क्रमांक 25, कोणाच्या हस्ते नवी दिल्ली येथे इट्स फूड शो 2024 या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुनील बर्थवाल.